चौकारच्या मदतीने धावफलक 5 या अंकावरती आणि स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका. त्या इथले क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रन दी विकेट मानावं लागेल दोन्ही संघांमध्ये. 7 धावा. पंच लक्ष द्यायचं आहे, आपण सफल सुद्धा ठेवलेले आहे. चांगलं मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते मात्र धनंजय आणि प्रवीण यांच्यामध्ये. चांगलं लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण पाहतोय. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना कॉपरेट करा आणि सर्व संघांनी मात्र आयोजकांना सहकार्य करा. आणि तो ऑफ साईडला हलकासा पुश केलाय धनंजयनी. 1 धाव मात्र नाही. षटक क्रमांक पहिले संपुट झाले. बिनबाद धावसंख्या गोरकामा संघाची 8. चला व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो चापेवाडी संघाकडून ज्ञानेश्वर. आणि हा मोठा उत्तुंग असा षटकार प्रवीणच्या बॅटमधून पहिला षटकार. हॉलेंडर तुम्ही काय करा, सावळे संघ हॉलेंडरची भूमिका घ्या. चला फिरा. गवत माजलेलं आहे अजूनही आणि चेंडू जाऊ शकतात, तर पुन्हा नवीन चेंडू देणं चुकीचं होईल. जातो शोधा. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती धावा लागल्यात. 14. बोल शोधा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क होती पाहतो आपण आणि पहिलाच चेंडू ती खराब फेकी करतोय ज्ञानेश्वर. सापडला का? सावळे संघ अगोदरच तुम्ही बाउंड्री लाईनचा ताबा घेणं गरजेचं होतं. इथं थोडंसं फलंदाजावरती पण जरा नवीन चेंडूवरती पुन्हा खेळायचं मध्ये थोडंसं प्रेशर निर्माण होतो, कारण पॉवर प्ले नाही आहे. पॉवर प्ले जे षटक जे होतं ते संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळं थोडासा फरक जाणवू शकतो फलंदाजीवरती. मिळाला का? गवत पण हिरवच आहे त्यामुळे तो चेंडू हिरवाच. सगळे साईडला तुम्ही हॉलेंडरच्या भूमिकेत राहा. सगळे स्टेज जवळ थांबू नका.
इथं पंच आहेत, समालोचक आहे. तुम्हाला फक्त हॉलंडरची भूमिका पार पाडायची आहे आणि पाण्याची पूर्तता करायची आहे. चला, पहिला चेंडूचे खराब फेकी केली मात्र ज्ञानेश्वर गोलंदाजाने. पुन्हा मात्र तसाच चेंडू, परंतु हा फटका मात्र थोडासा खालून खेळण्यात आला. प्रवीण यांच्या माध्यमातून एक धाव सध्या कंप्लीट केले. धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. हा फटका तुझे चांगला आहे. तो थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. त्या 2-1 धाव मात्र झपाट्याने चोरण्यात आले. इथे चांगले रणदीप विकेट मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. कॉलिंग चांगली एकमेकांमध्ये, ते असणं गरजेचं आहे. हा 0 डॉट चेंडू आलाय. आता थोडंसं कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. पहिला षटकार, नंतर 1, नंतर 2, चौथा चेंडूवरती डॉट चेंडू आलाय. इथं नक्कीच फायदा मात्र फुकटची विकेट मात्र मिळाली चापेवाडी संघाला. काही गरज नव्हती. वारंवार मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हे स्टंपची चुकी आहे. काही फलंदाज पूर्णपणे स्टंप जवळ खेळतात आणि बेल्स ठेवणं गरजेचं आहे अशा वेळेस आयोजकांनी. इथं वन डाऊन साठी पाहतो आपण गोरकाम संघाकडून सुमित हा फलंदाज मैदानात रवाना झालाय. पाहूया संधी मिळाली सुमितला, त्याचं सोनं करणं गरजेचं आहे. आणि षटक क्रमांक दुसऱ्या संपुटात आले. धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. अजूनही 2 षटक आहेत. अजून पाहिलं गेलं तर कुठेच मैदान उपलब्ध झालेलं नाही. सराव मात्र प्रत्येक संघावरती जाणवत असेल. गोरकामत पाहिलं गेलं तर तसं टी बॉल वरती सुद्धा मात्र पूर्ण सीझन खेळला आहे, त्यामुळे सराव आहे त्यांचा. चेंडू अजून नाही भेटला का? बॉल दुसरा पाहिजे. डबल नाही. 17 रन झालेत. प्रकाश गोलंदाजी मार्ग होती पाहतो आपण. वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतोय चापेवाडी संघासाठी. पाहूया कशी गोलंदाजी करतोय प्रकाश.
ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे फलंदाज, त्यामुळे एल बी मात्र इथं गृहीत धरलं नाही आणि पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. स्लो ड्रीची गोलंदाजी पाहतो आपण प्रकाश यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू फेकण्यात आला. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेक करतोय सुरुवात चांगली करत असताना. पुन्हा डॉट चेंडू, बॅक टू बॅक मात्र दुसरा चेंडू डॉट. इथं मात्र प्रवीण सारखा मातबदार फलंदाज मात्र इथं 2 चेंडू निर्धाव खेळतोय. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र हा क्रॉस खेळलेला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक उंची जास्त आहे म्हणून तो थोडासा पंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डोक्याला हात लावतोय. काय घडलं? ओपनिंग फलंदाज आहे, जीवदान दिले. अजून एक षटक आहे, त्या षटकामध्ये धावा करू शकतो प्रवीण. जोपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं आहे. सुमितला सुद्धा मात्र त्याला साथ देणं गरजेचे आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र प्रवीण जवळ असणे गरजेचे. गोरकाम संघासाठी ते चांगलं. हा मात्र मोठा फटका, बॉल गेला बघा रे सावळे आयोजक. पहिला बॉल जो गेलाय अजून भेटलेला नाही. मी तुम्हाला मंगाशीच म्हणलं का इथं बसू नका सावळेवाले, तुम्ही हॉलंडरची भूमिका घ्या. षटकार घे, षटकार आला तो घे. धावा किती आल्या? 25 धावा या षटकाराच्या मदतीने धापलकावरती पाहतो आपण घोरकाम संघाची धावसंख्या. हा सुद्धा फटका चांगला आहे. इथं पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का, परंतु इथं धोक्याची घंटा. चांगल्या एंडकडे मात्र इथं फेकी करतो क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूचा किती 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू प्रगती पदार शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, परंतु एक फटका खाल्लेला आहे. दापल 26 अंकावरती. गॅप मध्ये हा चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर चौकार. चांगला फटका. 30 धाबा म्हणजे पाहिलं गेलं तर 10ची सरासरी राखण्यामध्ये गोरकाम संघ यशस्वी झालेला आहे. मी विनंती करतो डोनेवाडी संघ, डोणीसवाडी संघाचा कर्णधार आणि जांभळवाडी संघाचा कर्णधार पाण्याची पूर्तता करायचे आयोजक. जाऊन दे जाऊन दे. सहा चेंडूचा खेळ उरून शिल्लक राहिलाय आणि पाहूया 30 धावा मात्र गोरकाम संघाने चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र एक अनुभवी गोलंदाज दुंदा भल्या भल्यांचा करतोय वांदा. एकेकाळी चापेवाडी संघासाठी भरपूर सामने आपल्या गोलंदाजाच्या जीवावरती मात्र विजय मिळवून दिलाय. मोठा खेळाडू मानला जातो कर्जत तालुक्यामध्ये. जांभवाडी संघ आणि डोनेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार यानंतर आपला सामना आहे आणि एंट्री फी मात्र टॉस सोडवण्याच्या अगोदर घेतली जाईल. त्यानंतर आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. अन्यथा 2 धावाची पॅनल्टी ठेवलेली आयोजकांनी. नक्कीच आयोजन चांगलं आहे आणि खूप मेहनत घेतली, खूप खर्च केलाय. शेवटचं षटक, हाणा मारतं षटक. सुरुवात करा. ते धक्का आणि मार चक्का, जबरदस्त फटका. प्रवीण यांच्या बॅट मधून हा उत्तुंग तिसरा षटकार येतोय. नक्कीच मला वाटतं वैयक्तिक धावा किती असेल तर प्रवीणच्या आतापर्यंत केटीसी ला अजिंक्य साहेब षटकाराच्या मदतीने मात्र 36 धावा धापलकावरती लागल्यात. थोडासा प्रेशर जाणवला दोंदावरती कारण पहिला आज अजून सराव नाहीये.
पुन्हा षटकार. चेंडू आला बघा. सावळे आयोजक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. चौथा षटकार प्रवीणच्या बॅट मधून. 42 धाबा धापलकावरती. आजचा लॉस पाहिला तर एक जबरदस्त संघ आहेत. साळुक संघ मात्र मजबूत शिस्तीमध्ये आजच्या लॉस मध्ये. सरावाचा अनुभव जाणवतोय मात्र तुंदाच्या गोलंदाजीवरती. दोन्ही चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये सापडले आणि त्या चेंडू मात्र सीमारेषे बाहेर फेकून दिले प्रवीण फलंदाजाने. पुन्हा तोच फटका, परंतु आता ऑफ साइडला चेंडू होता. बेचाळीस धावा धापलकावरती. 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय गोरकामत संघ. आणि हा सुद्धा मोठा फटका. बिग हिट. षटकार. लक्ष द्यायचा चेंडूवरती. 5वा षटकार. 4 चेंडूचा खेळ झाला. रोज मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 48 धावा धापलकावरती आल्यात. क्या बात आहे. ज्या 2 धावाची आपण जरी पेनल्टी घेतली तरी आता फरक पडणार नाही गोरकामत संघाला. आणि चौकार. 2 पावलं पुढे जाणं गरजेचं होतं. झेल होता. असं मात्र गोलंदाजीवरती पेशर येतो. मग लास्टचा चेंडू आहे आणि मला तर वाटतं की 52. त्यामध्ये मोलाचा वाटा प्रवीणचा. जास्तीत जास्त धावा मात्र प्रवीणच्या आहेत. एकूण 45 धावा. हा षटकारला तर मात्र 50 पार होईल. षटकार गेला तर गेला. आणि 51 धावा वैयक्तिक प्रवीणच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. टाळ्यांनी स्वागत करायला पाहिजे फलंदाजाचं. प्रेक्षक आणि प्रत्येक संघ 50 पार झाले. नक्कीच्या षटकारच्या मदतीने धावसंख्या किती? 58 धावा. 58 धावा धापलकावरती आल्यात. एकूण